उन्हाळा आला की आपल्या घरात सुरू होतो वाळवणाचा खास सीझन. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कुरकुरीत आणि चविष्ट असे घरच्या घरी बनवलेले बटाट्याचे वेफर्स. हे वेफर्स एकदा बनवून ठेवले की तुम्ही ते वर्षभर साठवून ठेवू शकता आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा फक्त तेलात तळून लगेच गरमागरम खाऊ शकता. बाजारात मिळणाऱ्या वेफर्सपेक्षा घरचे वेफर्स जास्त स्वच्छ, चविष्ट आणि खुसखुशीत लागतात. चला तर अगदी सोप्या पद्धतीने उन्हाळ्यात बनवले जाणारे बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. इथे मी बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी 5 किलो एवढे बटाटे आणलेले आहेत. बाजारातून बटाटा आणताना नवीन बटाटा जो असतो तो आणायचा. जुना बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपल्याला बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी असा नवीन निघालेलाच बटाटा आणायचा आहे आणि तो आकाराने मोठा आणा, म्हणजे जास्त वेळ आपल्याला हे वेफर्स बनवायला लागत नाहीत. आता सर्वप्रथम हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. हे सगळ्या बटाट्याची साल काढून झाल्यानंतर हे सगळे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. हे पहा, जसे जसे साल काढून होईल तसे तसं हे बटाटे पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे त्याचा कलर बदलत नाही. आता हे सगळे बटाटे साल काढून झाली की मी हे बटाटे किसणीने किसून घेणार आहेत. जी किसणी आपण बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी वापरतो ती किसणी वापरायची आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत. स्लाइस छान पातळ अशी झाली पाहिजेत, अशा पद्धतीची ही किसणी असली पाहिजे. हे पहा, एका बटाट्याची मी इथे स्लाइस करून दाखवलेले आहे. अशा प्रकारे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, असे हे बटाट्याचे स्लाइस व्हायला पाहिजेत. आता हे स्लाइस केलेले बटाटे जे आहेत ते सुद्धा पाण्यामध्येच भिजत घालायचे आहेत, कारण याचा लगेच कलर बदलतो. त्यामुळे हे जसे जसे किसून होतील तसे तसे हे किसून घेतलेले स्लाइससुद्धा आपण पाण्यातच भिजत ठेवणार आहोत. सगळे बटाटे इथे किसून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि मी पाण्यातच ठेवले होते. आता हे जे बटाटे आहेत ते 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. ह्या सगळे स्लाइस जे आहे ते 3 ते 4 वेळा कमीत कमी धुवून घ्यायचे आहेत. आता धुवून घेतलेले बटाट्यांमध्ये बटाटे भिजतील एवढं पाणी मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये एवढा असा तुरटीचा तुकडा घालायचा आणि व्यवस्थित हे रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी 5 ते 6 तास तरी हे असं मुरवत ठेवायचं. बटाट्याचे स्लाइस सगळे भिजले पाहिजेत एवढं पाणी आपल्याला या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. मी ते ओढणीने बांधून ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ते 6 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि बटाट्याची स्लाइस जी आहे ती थोडीशी कठीण अशी झालेली आहे. अशा प्रकारे ह्या स्लाइस व्हायला लागतात आणि तुरटी घातल्यामुळे छान पांढरे शुभ्र असे हे वेफर्स तयार होतात. त्यामुळे बटाट्याच्या स्लाइस केल्यानंतर रात्रभर तुरटीच्या पाण्यात नक्की भिजत ठेवा. आता गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धा ते पाऊण पातेलं भरेल इतकं पाणी घ्यायचं आणि 8 ते 9 चमचे मीठ घालायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून याला छान एक उकळी येऊन द्यायची. झाकण ठेवली की पटकन उकळी येते. तुम्ही बघू शकता, उकळी यायला सुरुवात झाली की आता आपण जे बटाटे तुरटीच्या पाण्यात भिजत घातलेले होते त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि या पातेल्यातल्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत. मी इथे बारीक मीठ घेतलेलं होतं, 7 ते 8 चमचे तरी लागतं. मोठं मीठ घालत असाल तर थोडं कमी घाला, नाहीतर हे वेफर्स खारट होतील. बारीक मिठाच्या प्रमाणाने 7 ते 8 चमचे मीठ अगदी बरोबर आहे. आता सगळे बटाट्याचे स्लाइस यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिट हे वेफर्स असे शिजवून द्यायचे आहेत. शिजवायचे म्हणजे पूर्ण गाळ होईपर्यंत हे बटाटे शिजवून घ्यायचे नाही आहेत. 70 ते 80% फक्त शिजवायचे आहेत. 10 ते 15 मिनिट गॅसवर ठेवलेलं असताना एकदा मी याला असं चमच्याने व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून दिलेलं आहे. आता चेक करूया, थोडंसं कच्चा असला पाहिजे. अशा पद्धतीने शिजलं. हे पहा, अशा पद्धतीने चेक करून बघा, थोडंसं नखाने फोडून बघा. अशा पद्धतीने हे शिजलं की आपण गॅस बंद करूया. पूर्णपणे गाळ होईपर्यंत हे स्लाइस शिजवायचे नाही आहेत. आता पाण्यातून व्यवस्थित नितळून काढूयात. हे सगळे चिप्स जे आहेत ते पाण्यातून व्यवस्थित नितळून काढायचे. तसेच जर पातेल्यात तुम्ही ठेवले पाण्यात तर ते आणखीन ओव्हरकुक होतात. आपल्याला ओव्हरकुक होऊन द्यायचे नाही आहेत, त्यासाठी अशा पद्धतीने पूर्ण पाणी नितळून यातलं काढायचं आहे. आता जिथं ऊन येतं घरामध्ये तुमच्या, तिथे अशा प्रकारे एक पातळ साडी किंवा कॉटनची ओढणी वगैरे असेल तर तुम्ही पसरून ठेवा
आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने एक एक वेफर्स अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे छान सुकला जाईल उन्हामध्ये. कडकडीत उन्हामध्ये कमीत कमी 2 दिवस तरी सुकायला लागतात. सुकल्यानंतर साडीला अजिबात चिटकून बसत नाहीत, अगदी व्यवस्थित निघले जातात. हे सगळे जे वेफर्स आहेत त्यातले पाणी नितळून अशा प्रकारेच आपल्याला सुकवत घालायचे आहेत. तुम्ही बघू शकता सुरुवातीला जे घातलेले वेफर्स होते ते थोडेसे सुकलेले आहेत आणि सगळे वेफर्स मी असे साडीवरती पसरवून घेत ठेवलेले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगलं वाळवून घेतलेलं आहे. वाळवल्यानंतर अशा प्रकारे हे वेफर्स तयार होतात. अशा पद्धतीने वाळवल्यानंतर तुम्ही एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून हे वेफर्स एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता. वर्षभर जरी डब्यामध्ये ठेवून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे तळून खाल्ले ना तरी हे चांगले राहतात. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण हे वेफर्स तळून घेऊयात. हे पहा अगदी पांढरे शुभ्र होत आहेत, लालसर होत नाहीत आणि दुप्पट तिप्पट असे फुललेसुद्धा जात आहेत. घरी बनवलेले हे वेफर्स आहेत. अगदी सोप्या पद्धतीने, जास्त मेहनत लागत नाही आणि झटपट असे हे तयार होतात. तुम्ही बघू शकता किती छान असे वेफर्स आपले इथे घरी बनवलेले तयार झालेले आहेत. सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. उपवासाला सुद्धा तुम्ही हे वेफर्स खाऊ शकता. वर्षभर सुद्धा खूप छान राहतात आणि तुम्ही बघू शकता हे वेफर्स किती छान खुसखुशीत असे झालेले आहेत. कुठे सुद्धा कच्चे राहत नाहीत, अगदी व्यवस्थित तेलामध्ये तळले जातात. तुम्ही हा उन्हाळ्यात बनवला जाणारा वाळवणाचा पदार्थ जो आहे बटाट्याचे वेफर्स नक्की बनवून बघा. या पद्धतीने बनवून बघितल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. हा पदार्थ, ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन वाळवण रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला लगेच बघता येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.